CSMA विद्यालय म्हणजे फक्त शाळेची इमारत आणि विद्यार्थी चार भिंतीच्या आत शिकावा असं नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर त्याचं शारीरिक कौशल्य सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. आणि हे शारीरिक कौशल्य केव्हा वाढवू शकतो तर आपण क्रीडांगणाद्वारे. भव्य असं क्रीडांगण या ठिकाणी CSMA विद्यालयासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय मनमोकळेपणाने आणि विस्तृत अशा जागेवर CSMA विद्यालयाचे विद्यार्थी खेळाचा आनंद घेऊ शकतात. अभ्यासाव्यतिरिक्त मनाचा ताण कमी करण्याचं काम क्रीडांगण करीत असतात आणि हेच क्रीडांगण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला वाव देण्याचं काम करतं. या ठिकाणी क्रीडांगणाव्यतिरिक्त मागील डिसेंबर महिन्यापासून आपल्या विद्यालयाच्या नवीन इमारतीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला दिसून येत आहे. CSMA विद्यालयाची एक नवीन ओळख या ठिकाणी पाहणार आहोत. चला आपण बघूया या इमारतीचं काम कुठेपर्यंत आलेलं आहे. संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय तसेच श्री D.G. जाधव ज्युनियर कॉलेज बिजोटे तालुका बागलाण जिल्हा नाशिक या विद्यालयाची एक नवीन ओळख आपण या इमारतीद्वारे पाहणार आहोत. या इमारतीमध्ये वर्गखोल्या, त्याच्यानंतर या ठिकाणी 2 स्वतंत्र प्राथमिक माध्यमिकचं ऑफिस कार्यालय, त्याच्यानंतर स्वतंत्र असा विज्ञान प्रयोगशाळा, स्वतंत्र अशा संगणक कक्ष या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. अशी ही भव्य अशी नवीन इमारत या ठिकाणी साजरी होते. फक्त कमी दिवसात या ठिकाणी आपण बघू शकता की 2 ते 2.5 महिन्यांमध्ये या ठिकाणी हे बांधकाम सुरू करण्यात आलेलं होतं आणि आज ते स्लॅब लेवलला झालेलं आहे. या पुढील एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमध्ये 20 रूम आपल्याला तयार होणार आहेत आणि विद्यार्थ्यांना एक नवीन इमारतीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आपण तयार असणार आहोत. विद्यालयाच्या इमारतीचं काम हे स्लॅब लेवलला आलेलं आहे आणि लवकरच म्हणजे या 2 महिन्यांमध्ये हे काम आपण पूर्ण करणार आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना एका नवीन जागी आणि अतिशय उत्कृष्ट अशा वर्गखोल्यांची निर्मिती आपण या ठिकाणी करणार आहोत. एक D टाईप शिक्षण पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी इमारतीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता की सुरुवातीला फक्त 3 रूम या ठिकाणी विद्यालयाचे अवेलेबल होते. त्यानंतर पालकांचं सहकार्य आणि पालकांचा विश्वास घेऊन आम्ही या ठिकाणी आणखीन वर्गांची निर्मिती केली. त्यानंतर प्रयोगशाळांची निर्मिती केली. भव्य असं मोठं क्रीडांगण या ठिकाणी शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र असं या ठिकाणी स्वच्छतागृह देखील आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. या विद्यालयामध्ये फक्त विद्यार्थ्यांचं शिक्षण नाही तर शिक्षणाबरोबर असणाऱ्या आवश्यक गरजांची परिपूर्ती सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. नमस्कार. श्री विघ्नहर्ता एज्युकेशन सोसायटीचे छत्रपती संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय व श्री D.G. जाधव ज्युनियर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज बिजोटे तालुका बागलाण जिल्हा नाशिक या विद्यालयामध्ये इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण आपण या ठिकाणी देत होतो. पुढील जून या शैक्षणिक वर्षापासून आपण ज्युनियर KG, सिनियर KG तसेच इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंतचं विज्ञान आणि कला शाखा या ठिकाणी शिक्षणाची सेवा ही निरंतर सुरू करत आहोत. या ठिकाणी जी शाळा सुरू झालेली आहे ही शाळा एक वेगळंपण काय दर्शवते तर शिक्षणाच्या बाजाराला पूर्णपणे विरोध. म्हणजे या ठिकाणी 2015-16 मध्ये शाळेची फी जी 2500 रुपये होती ती आज फक्त 3000 आहे. म्हणजे आपण विचार करू शकता की एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा महागाई प्रचंड वाढल्यानंतर सुद्धा शाळेची फी फक्त 500 रुपये या ठिकाणी वाढवण्यात आलेली. म्हणजे पैशांना महत्त्व न देता शिक्षणाच्या बाजाराला पूर्णपणे विरोध करत या ठिकाणी फक्त शिक्षण आणि संस्कार यांची जडणघडण करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तत्त्व आपल्याला गाठायची. ही तत्त्व गाठत असताना समाजाचा आपण एक अविभाज्य भाग आहोत आणि या भागाला आपल्याला काहीतरी देणं आहे, समाजाचं काहीतरी ऋण फेडणं आहे. म्हणून हे ऋण फेडण्यासाठी हे CSMA विद्यालय कार्यरत आहे. 2015-16 साली असणाऱ्या 3 रूम ते आज भव्य अशी 40 वर्गखोल्यांची किंवा 40 रूमची एक भव्य इमारत या ठिकाणी साकार होते. ही इमारत साकार होणं म्हणजेच पालकांचा आशीर्वाद आहे. पैसा हा सर्वस्वी नसतो
हेच जाणून मी या ठिकाणी ही शिक्षणाची एक रोप, शिक्षणाचं एक छोटंसं वडाचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे आणि या वडाच्या झाडाला खत पाणी आपल्यामार्फत मिळतंय, त्याचं संगोपन आम्ही करतोय आणि या वडाचं मोठं वटवृक्ष साकारण्यासाठी आम्हाला आपल्या आशीर्वादाची, आपल्या सहकार्याची गरज आहे. म्हणून या विद्यालयामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्या, आमच्यावर विश्वास टाका. आम्ही त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकणार आहात त्या विश्वासाला आपल्या CSME विद्यालयातील सर्व शिक्षक त्या विश्वासाला आम्ही उतरू, त्या विश्वासाला आम्ही खरे ठरू आणि त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करू. प्रत्येक शिक्षक या ठिकाणी कौशल्यपूर्ण आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, त्याच्याकडे शैक्षणिक पात्रता जी आपण म्हणतो, प्राथमिक विद्यालयासाठी BA DED, BSc DED, माध्यमिक विद्यालयासाठी BA DED, MA BEd, त्याच्यानंतर BSc BEd, उच्च माध्यमिक विद्यालयासाठी MSc BEd, MA BEd, ही सर्व शैक्षणिक पात्रता धारक शिक्षक या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही मिळणारच, आपोआप मिळणार. बाकीच्या शाळांसारखं आम्ही या ठिकाणी 10वी 12वी झालेले शिक्षक या ठिकाणी आम्ही लावलेले नाहीत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होईल हे तत्व आम्ही स्वीकारलेलं नाही. या तत्वाला पूर्णपणे विरोध आम्ही या ठिकाणी करतो आणि कौशल्यपूर्ण आणि अनुभवी शिक्षकांची नेमणूक आम्ही आपल्या विद्यालयामध्ये करीत असतो. म्हणूनच आज आपल्या या विद्यालयामध्ये 2015 16 मध्ये फक्त 24 विद्यार्थी होते, 18 विद्यार्थी होते, तर आज या ठिकाणी जवळजवळ 1ली ते 12वी पर्यंत 650 म्हणजे 680 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी इयत्ता 10वीची 42 विद्यार्थ्यांची बॅच जायखेडा येथे मंडळाच्या परीक्षेसाठी पाठवली असता एक कौतुक करावं असं वाटतं आणि एक मोठा अभिमान मला आमच्या या CSME विद्यालयाचा आहे की जायखेडा केंद्रावर सुमारे 450 विद्यार्थी परीक्षा देत होते, तर त्या 450 विद्यार्थ्यांपैकी फक्त बिजोटे शाळेचे विद्यार्थी असे होते की 42च्या 42 विद्यार्थी तोंडी पेपर त्या ठिकाणी लिहित होते. कुठल्याही प्रकारची कॉपीची अपेक्षा न करता त्या ठिकाणी तोंडी परीक्षा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. अशा प्रकारची आमची विद्यार्थ्यांची केलेली तयारी असते किंवा शिक्षकांनी केलेली मेहनत त्या ठिकाणी आम्हाला फळ स्वरूपात पाहायला मिळते. विद्यालयाचं कौतुक करावं तेवढं कमच आहे. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतलेला आहे तसंच आजूबाजूला असलेल्या पालकांना, विद्यार्थ्यांना आपण समजून सांगावं आणि गुणवत्तापूर्ण शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांना समजून सांगावं. या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या आपल्या विद्यालयामध्ये शाळेची फी आणि स्कूल बस फी या व्यतिरिक्त संपूर्ण वर्षभर 1 रुपया सुद्धा जास्त फी आकारली जात नाही. कुठल्याच कार्यक्रमाला पैसा घेतला जात नाही. गॅदरिंगच्या कार्यक्रमाला असो किंवा इथल्या एखादा शिवजयंती उत्सव असो, गणेशोत्सव असो, कुठलाही कार्यक्रम असो, या ठिकाणी पैशाला महत्त्व दिलं जात नाही. विद्यार्थ्यांकडून 1 रुपया सुद्धा या ठिकाणी गोळा केला जात नाही. म्हणून शाळेची फी आणि स्कूल बस फी एवढ्याच फीवर आपल्या शाळेमध्ये शिक्षण हे दिलं जातं. कुठल्याही प्रकारचा अवास्तव खर्च या ठिकाणी केला जात नाही. पालकांना हवं तिथे वह्या घेऊ शकतात, हवं तिथे पुस्तकं घेऊ शकतात, हवं तिथे आपल्या पद्धतीने गणवेश देखील घेऊ शकतात. एकूणच सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपल्या या CSMEच्या पवित्र मंदिरात जे पावित्र्य आपण टिकून ठेवत आहोत की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाची लालसा या ठिकाणी केली जात नाही. फक्त विद्यार्थी घडवणे, विद्यार्थ्याचा विकास करणे एवढंच ध्येय आम्ही या विद्यालयामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून मायबापांनो, आपणास विनंती आहे की आपण आपल्या पाल्याचा प्रवेश एका अशा चांगल्या शाळेत घ्या की ज्या ठिकाणी पैसा नाही तर गुणवत्ता पाहिली जाते, ज्या ठिकाणी पैसा नाही पण विद्यार्थ्यांना घडवलं जातं, त्यांना संस्कार दिले जाते, अशाच विद्यालयात प्रवेश घ्या. आणि अशाचपैकी एक हे CSME विद्यालय छत्रपतींचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये किमान तुम्ही एकदा फक्त या ठिकाणी यावं आणि आपल्या विद्यार्थ्याला या विद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा की नाही असं ठरवावं. मी आपणास कोणत्याही प्रकारचा आग्रह करत नाही, परंतु मनापासून सांगतो की आपण फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटं या शाळेमध्ये यावं, आमच्याशी संपर्क साधावा, आमच्याशी बोलावं. धन्यवाद. मला या ठिकाणी जे शाळेविषयीचं मनोगत, शाळेविषयीची जी माहिती द्यायची होती ती या मी ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो आपण याच्यावर एक सुजाण पालक म्हणून, सुजाण मातृत्व म्हणून या ठिकाणी विचार करशाल आणि आपल्या पाल्याचं भवितव्य आम्हाला सोपवशाल आणि आम्ही त्या ठिकाणी पात्र ठरू. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.